पुरुषोत्तम मास निमित्त अधिक मासाचे कथाभाग. निमित्त अधिक मासाचे कथाभाग 1. 32 चांद्रमास 16 दिवस आणि 4 घटिका झाल्या म्हणजे अधिक मास प्राप्त होतो असे वैदिक ज्योतिर्गणितात सांगितले आहे. ही एक कालगणनेची पद्धत आहे. वैदिक वाङ्मयात कालगणनेची 9 माने किंवा 9 पद्धती सांगितल्या आहेत. ब्राह्म, दिव्य, पित्र्य, प्राजापत्य, गुरु, सौर, सावन, चांद्र आणि आर्ष. मनुष्याचे व्यवहार सौर, चंद्र, नक्षत्र व सावन या आधारे होत असतात. त्यातील वर्ष, आयन, ऋतू, युग, सौर पद्धती तर चैत्र, वैशाख इत्यादी पद्धती आहेतच. एकाच वेळी 2 पद्धती वापरण्यामुळे शेवटी काही फरक पडतो. दरवर्षी वर्षारंभ योग्य वेळी यावा यासाठी हा फरक भरून काढावा लागतो. इंग्रजी महिन्यात काही दिवस 31चेच व 3 वर्षांनी 29 महिन्याचा 1 महिना घेऊन तोंडमिळवणी केलेली आहे. मुस्लिम पद्धती चंद्रमासाप्रमाणे आहे. शिवाय कर्मकांडाचे प्राबल्य हिंदू धर्मातच असल्यामुळे तिकडेही जुळवाजुळव नाही. त्यामुळे फक्त आपल्याकडेच अधिक मास पडतो. तसा क्षयमासही असतो. अधिकस्य अधिकम फलम अशी म्हण आपल्याकडे प्रसिद्ध आहे. अधिक मासातील विविध कृत्ये अधिक फल देणारी असतात. यास मलमासही म्हणतात. वस्तुतः खर्चातील शिल्लक ही भाग्यदायीच असते. साठविलेले पैसे म्हणजे भविष्याची पुंजी आहे. तसेच आयुष्यातील न खर्चलेले दिवस म्हणजे आपल्या भविष्याच्या उज्ज्वलतेसाठी काही करता यावे यासाठीच ही योजना आहे असे समजून जास्तीत जास्त चांगली कामे, दान, धर्म, भजन, पूजन, नवविधा भक्ती करून मानवाने आपले कल्याण साधावे.